विषय आहे अनुसूचित जातीचा उपवर्गीकरण. याचं मूळ कुठनं आलं ते समजून घेणं पण खूप इम्पॉर्टंट आहे. अनुसूचित जातीमध्ये 59 जाती आहेत. त्या जातींमध्ये महार, मातंग, चर्मकार, वाल्मिकी आणि असंख्य अशा ज्या 59 आमचे सगळे जाती बंधू आहेत त्यांच्या सगळ्यांचा आम्ही मिळून एक संघ आहे म्हणजे अनुसूचित जातींचा. इथे एक मुद्दा जो येतोय तो आमच्याच मधल्या मातंग समाजामधून येतोय आणि तो विषय आहे शिक्षण आणि नोकरी या दोन घटकांवरती. त्यांचा असा आक्षेप आहे की अनुसूचित जाती म्हणजे या 59 जातींमधल्या काही जातीच या शिक्षणाचा आणि नोकऱ्यांचा फायदा घेत आहेत. पण हा नॅरेटिव्ह स्प्रेड केला जातोय असं आमचं मत आहे. आजवर असा काही प्रश्न आम्ही पण शिक्षण घेतलं, आम्ही नोकऱ्या केल्या, पण असा प्रश्न आमच्या अवतीभोवती कुठे प्रकर्षाने आम्हाला जाणवला नाही आणि त्याच्यामुळे कदाचित मी आज या फोरम मध्ये आहे आणि मी बोलण्याचा एक चान्स घेते. कारण मला जे वाटतंय ते मी एक्सप्रेस केलं पाहिजे कारण मी करंट जनरेशन आहे आणि आम्ही जेव्हा वापरतो सगळीकडे तेव्हा आम्हाला तो एक्सपिरियन्स येतो. मुख्यतः जर हा नरेटिव्ह स्प्रेड केला जातो किंवा ही जर वास्तविकता असेल की शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यांमध्ये त्यांना म्हणजे मातंग समाजाला जर असं वाटत असेल की आम्हाला कुठेतरी त्याचा लाभ मिळत नाहीये तर अशी वास्तविकता खरंच आहे का, आहे का आणि नाहीये का ह्याच्यामधलं जे विश्लेषण आहे ते करणं गरजेचं आहे. आणि एक फक्त साधा एक्झाम्पल मी तुम्हाला सेट करून सांगते आणि एक्सप्लेन करू की सरकारने शाळा दिलेली आहे त्या शाळेची उपलब्धता जर घ्यायची असेल तर 59 जातीच्या सगळीच मुलं त्या शाळेमध्ये येणार आहेत, सगळेच मुलं तो अभ्यासक्रम शिकणार आहेत. त्याच्यामध्ये जर 1-2 जातीची मुलं येऊन व्यवस्थितपणे डिसिप्लिन वे मध्ये जर अभ्यास करत असतील आणि चांगले मार्क्स स्कोर करत असतील इतर मुलांपेक्षा तर आपण असं बोलू शकत नाही ना की ही मुलं अभ्यास करतायत म्हणून आम्हाला तुम्ही आता रिझर्वेशन द्या, आमचा अभ्यास होत नाही म्हणून आम्हाला रिझर्वेशन द्या. नाही. आता मुद्दा हाच होतोय की मी पण जेव्हा काही व्हिडिओज ऐकले तेव्हा त्याच्यामध्ये असं ऐकलं की मातंग समाजाची जी मुलं आहेत ते शाळेमध्ये जात नाहीत, ते अभ्यास करत नाहीत, ते कुठच्या तरी व्यसनाला लागलेत, ते ग्रॅज्युएट होत नाहीत, ते IAS किंवा IPS ला अप्लाय करू शकत नाही किंवा त्याला ती संधी मिळत नाही. पण मग याचा रोष कुठे तर शिक्षणाचा जो त्याला एक प्रचार प्रसार जास्त व्हायला पाहिजे त्या जातीच्या त्या समूहामध्ये तो कुठेतरी एक मागे राहिलाय. तर तो आपण कशा पद्धतीने भरून काढू शकतो, तो रिफॉर्मेट कसा करू शकतो हे सरकार पण विचार करू शकतो त्याच्यावरती. पुन्हा बेस म्हणजे काय, आम्हाला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी 5 लाईन आहे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, पण आम्ही ते संघर्ष करायला नाही आलो, आम्ही शिकायला आलोय कारण संघर्ष करता करता खूप एनर्जी वेस्ट होते. पण शिक्षणामध्ये रिफॉर्मेटिव्ह जर आणले जर त्यांना वाटते की पर्टिक्युलर 2-3 ज्या काही जाती आहेत म्हणजे चर्मकार असेल किंवा महाराष्ट्र समाज जातींची असतील ती मुलं जास्त अभ्यास करतायत, ती पुढे जातायत, ती अभ्यास करून पुढे जातायत, मेहनत करतायत, तर मेहनत हे करणं पण गरजेचं आहे. आणि जर ती मेहनत होत नसेल तर त्याला सरकारकडनं रिफॉर्मेट केला पाहिजे. शिक्षण घेतलं की नोकरी ऑटोमॅटिक मिळते हे माझं ठाम मत आहे. कारण मी स्वतः ठीक आहे आम्हाला शिक्षणासाठी आम्ही घेतलं रिझर्वेशन पण नोकरीसाठी तुम्ही सरकारी नोकरीमध्ये गेला तरच रिझर्वेशन आहे. मी तर मल्टीनॅशनल मध्ये काम करतो तिथे तर रिझर्वेशन नाहीये. मग इथे काय कामी आलं तर आपलं शिक्षण कामी येतं आणि आपण जे काही काम करतो एक्सपिरियन्स घेतो तो काम करतो. कॉम्पिटिशन आम्ही द्यायला करतो. आणि जर मला गरज आता ठामपणे म्हणायचंय की जर मातंग समाजामध्ये असा जर विचार येत असेल तर आम्ही सर्वजण आमच्या त्या मुलांना मदत करायला तयार आहोत. आमचं रिझर्वेशन जर मोकळं होत असेल 10% रिझर्वेशन असेल पुढे
आणि त्यातल्या सीट्स कुठे पडतात भरतच नाही. त्या जर त्या मोठ्या होत असतील तर आम्ही देतो ना, आमच्याकच देतो. पण रिझर्वेशननी हा मुद्दा सॉल्व्ह होणार आहे का? म्हणजे एखादा मुल जर अभ्यास करत नसेल तर आपण असं म्हणायचं का की रिझर्वेशन द्या, रिझर्वेशन दिलं की तो मुलगा शाळेत जाईल आणि अभ्यास करेल? ते पॉसिबल नाहीये. इथे आपल्याला शैक्षणिक पातळीवरती काहीतरी वेगळं पण सरकारने आणलं पाहिजे आणि मला वाटतं सरकार तो प्रयत्न करते. मला आत्ताच भाऊनी सांगितलं की 2008 पासून 2008 पासून सरकार या बाबतीमध्ये प्रयत्न करते आणि सरकारने तो प्रयत्न अजून जर वाढवला तर त्याच्यामध्ये आम्हा सगळ्यांना पण इन्व्हॉल्व करा. आम्ही पण आमचं त्याला कॉन्ट्रीब्युशन देऊ. पण आमचं जे आम्ही एक संघटनेत अनुसूचित जाती आहोत, आम्हाला डिवाइड करू नका. कारण जर डिवाइड केलं तर आमच्यामधली पण जी भावबंदी आहे ती डिस्ट्रॉय व्हायला वेळ लागणार नाही आणि तेच आम्हाला नको आहे. कारण जर शेड्यूल मध्ये आम्ही एकत्र आहोत तर आमचा जर लाभ पण आम्हाला एकत्र मिळतात तर आमचे जे प्रॉब्लेम्स पण असतील तर ते आम्हाला एकत्र बसून सॉल्व्ह करून देणं हे गरजेचं आहे. दुसरं, टेक्निकली जे आता बदल समितीबद्दल आमचं सगळ्यांचं जे म्हणणं आहे, बदल समितीचा अहवाल रिपोर्ट तो सार्वजनिक केलेला नाहीये आणि ती आमची मागणी आहे की तो जो अहवाल आहे तो सादर करावा. कारण जर आम्ही रिपोर्टचा अभ्यास केला नाही तर आम्ही आक्षेप नोंदवायचा कशावरती आहे? आम्ही जर आक्षेप नोंदवतोय आणि त्या लेटरमध्ये एक ईमेल आयडी आला होता, मी आयटी फील्डची आहे म्हणून मला एक प्रश्न आला, मी स्वतः पण त्याच्यावरती माझा विरोध पाठवलेला आहे, लिहून पाठवलेला आहे. पण आता टेक्निकल गोष्ट हे आहे की एखाद्या ऑर्गनायझेशनला ज्यांनी क्लेम केलेलं आहे की तुम्ही ह्या XYZ ईमेल वरती तुमचा आक्षेप नोंदवा, फक्त ईमेल आयडी दिलेला आहे. आता अनुसूचित जातीमध्ये तसे किती लोक ईमेल वरती पाठवतील? आमच्यापैकी आता पाठवलेले आहेत 80,000 वगैरे, पण लाखोच्या संख्येने जर ईमेल यायचे असतील तर ईमेलच्या सोबत त्यांनी एखादा व्हॉट्सअप नंबर देणार होता ज्याच्यामध्ये लोकांनी ऑडिओ पण पाठवले असते. आज किती जण आपण ईमेल वरती करतो करस्पॉन्डन्स, आपण नाही करत. मला केलाही असेल तर मी आज ईमेल पाठवलाय, मला काहीच एक्नॉलेजमेंट नाही आलंय. मग तो ईमेल गेलाय कुठे? त्याच्याही पलीकडे अजून जर सांगते, आज सोशल मीडियाचा पूर्ण जमाना आहे. 40 पैशामध्ये सोशल मीडियाद्वारे सगळं ट्विट करत असतात किंवा काही करत असतात. कितीतरी जणांनी ईमेल पण फेक पाठवले असते. आम्हाला त्याचा क्वांटिफायबल डेटा पाहिजे की ईमेल कुठून आले, किती वाजता आहे, त्याला आपल्याला रेस्पॉन्सच मिळत नाहीये. मग माझं मेल गेले कुठे, कोण वाचतंय, कुठची कमिटी वाचतंय, त्याचा डेटा पब्लिश होत नाहीये. आमची सरळ मागणी म्हणजे माझं असं वाटतं की सरकारने आमच्या सगळ्या लोकांचं रिप्रेझेंटेशन बोलवायला पाहिजे आणि हा विषय डिस्कस केला पाहिजे. किंवा जर समिती असेल तर समितीने प्रेझेंटेशन दिलं पाहिजे की बदल समितीचा हा रिपोर्ट आला आहे, त्याच्यामध्ये हे प्लस आलेत, हे मायनसेस आलेत आणि याच्यामध्ये तुमचं मत काय हे समोर घेतलं पाहिजे. डिजिटली हे घेतलं नाही पाहिजे. कारण कॉन्स्टिट्यूशनने जो आम्हाला अधिकार दिलेला आहे, आम्ही कॉन्स्टिट्यूशन मध्ये आलेलो आहोत, आमचं रिझर्वेशन कॉन्स्टिट्यूशनने दिलेलं आहे, ते व्हॅलिडेट व्हायला पाहिजे, ते रॅटिफाईड व्हायला जर पाहिजे असेल तर आम्हाला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलं पाहिजे. आता हे 2 मुद्दे होते ते मी मांडले आहेत. थोडे अग्रेसिव्ह होते पण मला सांभाळून घ्या. लगेच म्हणजे तुम्हाला माहिती आहे माझं बॅकग्राऊंड 12वी लागलेली आहे आणि हेच मी 12वी लागले त्याच्यामुळे मला खूप साऱ्या गोष्टी जवळून बघायला मिळालेल्या आहेत. आमच्यामध्ये जे बोललं जातं की काही असा एक आहे जो शिकलेला आहे, जो जरा इकॉनॉमिकली चांगला झालाय, पण आम्ही शिकलो आणि आम्ही नोकऱ्या करून स्वतःला तेवढं सक्षम केलं आणि आम्हालाही वाटतं की आमचे जे भाऊबंद आहेत ते खालच्या त्या लेवलवरनं वरती यायला पाहिजेत आणि त्याच्यामध्ये काही रिक्वायरमेंट तुम्ही चांगले आम्हाला ऍडवाइसेस देत असाल तर आम्ही प्रदर्शने पुढे येऊ आणि आम्ही सगळेजण या पूर्ण लढ्यामध्ये सोबत राहू. आणि ही लढाईपेक्षा मला वाटतं हे चर्चेने रिझॉल्व्ह होण्याचा हा सब्जेक्ट आहे, हा टॉपिक आहे आणि सरकारने याच्यामध्ये जर आम्हाला सगळ्यांना इन्व्हॉल्व केलं तर याच्यात एक पॉझिटिव्ह आउटकम येईल आणि लोकांमध्ये जो मेसेज जातोय की अनुसूचित जातीमध्ये आता की एकमेकांशीच भांडायला लागलेत, हा याच्याबद्दल बोलतोय आणि त्याच्याबद्दल बोलतोय, ऐकून आम्हालाच दुःख होत आहे आणि ते आम्हाला नकोय. आम्हाला
आमचा एकसंघ एकत्रितच हवा आहे. धन्यवाद. थँक्यू. जय जवान.